जेन झी ही इतिहासामधली पहिली पिढी ठरतीये का? कारण जिचा IQ तिच्या पालकांपेक्षा देखील कमी आहे. म्हणजे त्यांच्या पॅरेंट्सपेक्षाही कमी आहे. नवीन संशोधनानुसार म्हणजेच नवीन सर्चिंगनुसार आजची जी जेन झी पिढी म्हणजेच 1997 नंतर जन्मलेली जनरेशन, त्यांच्या आधीच्या मिलेनियल्स आणि जेन एक्सपेक्षा सरासरी कॉग्निटिव्ह टेस्टमध्ये मागे पडताना दिसत. मग आता नक्की काय बदललंय? व्हॉट्स चेंजिंग? फक्त IQ बदललेला नाहीये, तर त्याच्यामध्ये घटही दिसते. मग आता घट कशा कशामध्ये दिसते? क्रिटिकल थिंकिंगमध्ये आहे, मेमरीमध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीर्घ वेळ, खूप जास्त वेळ लक्ष केंद्रित ठेवण्याच्या क्षमतेमध्ये सुद्धा आहे. म्हणजे पेशन्स लेवल तर एकदम कमी झालेलं आहे. याचं मेन रिझन काय आहे? संशोधक याच्या मागे एक मोठं कारण सांगतात की आपली वाढती डिपेंडन्सी. मग ती स्मार्टफोनवरती असेल, AI टूल्सवरती असेल किंवा शॉर्ट फॉर्म कंटेंटवरती सुद्धा असू शकते. रिअल इश्यूज काय आहेत माहिती का? आज आपण माहिती वाचत नाही, आज आपण फक्त स्क्रोलिंग करतो आणि आपण विचार देखील करत नाही, कारण आपण सर्च करतोय. 2010 नंतर पासून जगभरात अटेन्शन स्पॅन कमी होत असल्याचं ट्रेंड दिसायला लागले. म्हणजेच ज्ञान वाढत चाललंय, पण विचार करण्याची सवय मात्र कमी कमी होत चाललेली. मग आता एक मोठा प्रश्न असा पडतोय की टेक्नॉलॉजी आपल्याला स्मार्टर बनवते की आपल्याला डिपेंडंट बनवते? मग हे जेनझी खरंच कमजोर होत आहेत का? काही फक्त एका डिजिटल लाईफस्टाईलची किंमत आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा.